To be or not to be? That is the question. जगावं की मरावं हा एकच सवाल आहे. माझ्या शेतकऱ्याच्या मनामध्ये एकच सवाल आहे. टू बी और नॉट टू बी. या दुनियेच्या उकिरड्यावर खरकट्या पत्रावळीचा तुकडा होऊन जगावं बेशरम लाचार आनंदानं, की फेकून द्यावं या देहाचं लखतर त्यात गुंडाळल्या जाणीवेच्या यातनेसह मृत्यूच्या काळ्याशार डोहामध्ये? निश्चितपणे नाही. कुठेही ढकलायचं नाही आणि ढकलू देणार नाही. जगू, बरोबरीनं जगू, निश्चितपणे. नमस्कार, सुस्वागतम. कसे आहात सगळे? मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न मंडळी, हसताय ना? हसायलाच पाहिजे मंडळी, कारण परत एकदा घेऊन आलोय आपल्या हक्काचा आपला लाडका कार्यक्रम तुमच्या थुकरटवाडीतून, ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या. मंडळी, महाराष्ट्र गेली अनेक वर्ष दुष्काळाच्या छायेखाली वावरतोय हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. या दुष्काळाला कंटाळून अनेक शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपवली आणि अनेक शेतकरी त्या वाटेवरती होते. पण याच एका शब्दानं त्यांच्या आयुष्यामध्ये एक चमत्कार घडवला, एक बदल घडवला आणि आयुष्याविषयीचा एक सकारात्मक दृष्टिकोन दिला. अर्थातच नामनी. आणि आता महाराष्ट्राचं चित्र बदललंय. महाराष्ट्र खऱ्या अर्थानं जलमय झालाय. जोरदार टाळ्यांनी या मंचावरती आपण स्वागत करूयात नाम फाउंडेशनचे सर्वे सर्वा अभिनेते नाना पाटेकर आणि मकरंद नारासपुरे. वा 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 सर, स्वागत स्वागत. मी बसण्याची विनंती करतो. आणि आता आपली आदर्श गाव झालं सर थुकरटवाडी. वा, बरंचसं आम्ही काम केलेलं आहे. म्हणजे सेट पासून जोक पर्यंत बऱ्याच गोष्टी बदलल्यात आम्ही. आणि खरं तर गाव करेल ते राव काय करेल अशी आपल्याकडे म्हण आहे. पण हेच फक्त म्हणीपुरतं राहिलं होतं. माणसं विखुरलेली होती आणि याचमुळे अनेक शेतकरी हताश झालेले होते. आणि त्यांनाच नामनी खूप मोठी एक वाट दाखवली, एक संधी दिली सकारात्मक आयुष्य जगण्याची. आपल्याला जेवढं जमेल तेवढं करत राहावं एवढ्या उद्देशानं ते सुरू झालं. पण त्याला खरा कारणीभूत मकरंद आहे. कारण मी पैसे दिले की आपलं काम संपलं एवढ्याच भूमिकेवर होतो. त्याचं म्हणणं असं होतं की नाही, तुम्ही निदान पहिल्या वेळी बीडला ज्यावेळी चेक्स द्यायचे होते त्या विधवा मुलींना, बायका म्हणणार नाही कारण लहान लहान मुली होत्या त्या सगळ्या, 180 190 काहीतरी. मला म्हणला की तुम्ही पहिल्या वेळी या तुम्ही आणि ते जे चेक्स आहेत ते तुम्ही द्या, मग पुढचं आम्ही बघू. आणि एका वेळी तुम्ही इतकी 180 90 अशा विधवा मुली समोर बसलेल्या बघितल्यानंतर मग तेव्हा असं वाटलं की हे काम कधी न संपणार आहे. सरांनी फार सोप्या पद्धतीनं पटकन माझ्या गळ्यात माळ टाकली. खरं तर ते मला फारसं मान्य नाही, कारण नामचं मूळ सुरू झालं ते त्यांच्यामुळे. कारण शेवटी काय होतं की आपल्याकडे म्हणजे त्यांचं ज्या पद्धतीचं काम आहे, ज्या पद्धतीचं व्यक्तिमत्व आहे, त्यामुळे खरं तर ह्या फाउंडेशनला फार मोठी चालना मिळाली. सगळ्यात महत्त्वाचं, आमच्या कोर टीममध्ये जेवढ्या लोकांनी काम केलं, शुभाताई आहेत, राजीव सावंत सर आहेत, राजाभाऊ शेळके आहे, गणेश थोरात आहे, हरीश इथापे आहे, श्याम पेटकर आहे. ही कोर टीम म्हणजे सातत्याने धडपडून काहीतरी आणि इंटॅक्ट राहिलेली. आणि याशिवाय आम्हाला मदतीचा ओघ आधीच्या कालखंडापासून खूप जणांनी त्यामध्ये नावं आहेत. त्यात कांतराव देशमुख आहे, विलास चामे आहे, केशवराव आघाव आहेत. बरं, आम्ही कुणालाही या मोहिमेत सहजपणे येता येईल
राजकीय पक्षातील लोक असं कुठल्याही राजकीय पक्षातले ते सुद्धा वेलकम आहेत. फक्त कंडिशन एवढीच आहे की तुम्ही तुमच्या पक्षाचा मुखवटा किंवा जे काही तुमचा वेश असेल तो बाजूला ठेवा, माणूस म्हणून यामध्ये या. आता आपण झीवर ह्याचं सगळं 15 एपिसोड आपण टोटल बनवलेले आहेत. आपण आतापर्यंत 2.5 वर्षात काय काम केलं या संदर्भातले 13,050 किलोमीटरचा प्रवास 51 दिवस करून हे सगळं फुटेज घेतलं. आणि आज मी आवर्जून बोलवलं वरुण सुखराज. वरुणला मी मुद्दाम बोलवलं, म्हणलं हे वरुणची बायको स्नेहा सुद्धा आहे. आणि खरं तर तो नामचा असा घटक झालाय, म्हणजे अगदी सहज भेट झाली आणि तो नामचा एक महत्वाचा आज घटक आहे. आणि त्यांनी हे 15 एपिसोड्स बनवलेले आहेत. वा, वरुण यांच्यासाठी खरंच जोरदार टाळ्या. आणि आज मकरंद सर आणि नाना सर आपल्या गावामध्ये आलेले आहेत आणि आजचा विषय थोडासा वेगळा आहे, फार महत्त्वाचा विषय आहे आजचा. पण कार्यक्रमामध्ये मनोरंजन तर होणार, पण आजचं मनोरंजन थोडं वेगळं आहे. आमच्या गावात सुद्धा एका शेतकऱ्याची गोष्ट घडते सर, तुम्हाला नक्की आवडेल. या कार्यक्रमासाठी मी विनंती करेन की कृपया आपण समोर स्थानापन्न व्हा. जोरदार टाळ्या. ही कथा घडते थुकरटवाडी गावामध्ये. ग्रामस्थ दुपारी जेवण करून बसलेले आहेत. बघूयात काय घडते. करे रिकाम टेकड्या हो, आले येऊन बसले का? मॅच पाहिली? अरे बाप, काय मोक्कर खेळते तू गेल. अरे 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 तू काय, तू आडमुठ्या खपाखप नुसते चौकीन झक्की देतो. कमाले बाबा. ए काय लिया, अरे कोणीकडे पळाट्या बांधून येतो शेतात जाऊन. अरे शेतात काय बुचका ठेवला येऊन बैस इथं. काय येतोय शेतात, खड्डे खंदीतून पुन्हा ते बुजितो. बैस काय तर काय. तू पाहिली का मॅच? पाहिली नाही ना, लाईट कुठं? अरे काय लाईट घेऊन बसला तू? ऑनलाईन पाहत नाही का मोबाईलवर? लई खर्च करतात म्हणे. खर्च? हा अरे तुला सांगतो, आपल्या पंचकृषी जेवढे गाव आहेत का, हा. सगळ्या गावाला मिळून जेवढं पाणी लागतं ना, तेवढं 4-4 तासाला त्या ग्राउंडला टाकावं लागत. होय काय? हा आईला क्रिकेटरच व्हायला पाहिजे होतं राव. असं? हा, त्या पाण्याने तेवढी शेती तरी केली असते. अरे आता शेताला जोडधंदा म्हणून मी कुक्कुटपालन सुरू केलं होतं हा, मागं. पोल्ट्रीचं काय झालं तुझ्या? हा, ते कोंबड्याचा पोल्ट्री फार्म टाकला होता. हा मस्तपैकी कोंबड्या अशा छान चाललं होतं माझं. मग? एक दिवस ते शासनाचे लोक आले, हा. ते इन्स्पेक्शन करायला येतात ना. हा, हा. मला म्हणले कोंबड्याला काय खाऊ घालतात? मग मी म्हणलं असं काही ठरवून नाही, जे असन ते खाऊ घालतो. दाणे कांदे जे असन ते घरात खाऊ घालतो. चिडले ना माझ्यावर. 5,000 रुपये दंड ठोठावला मला. काऊन? ते म्हणले कोंबड्याला असं काही खाऊ घालतात का? बाबो. हा, मग काय महिन्याभरानं पुन्हा आले ते परत. हा, म्हणले कोंबड्याला काय खाऊ घालता? हा, यावेळेला मी जरा हुशार झालो होतो ना. बरोबर. मी म्हणलं आम्ही कोंबड्याला काजू बदाम खाऊ घालतो. हे बरं केलं. तर ते म्हणले माणसाला खायला मिळत नाही, तुम्ही कोंबड्याला खाऊ घालता. पुन्हा 5,000 दंड केला मला. लईच कठीण आहे का? अवघड आहे, अवघड आहे. पुन्हा महिन्याभरानं आले ते. हा. मला म्हणले कोंबड्याला काय खाऊ घालता? बाबो. या टायमाला मी म्हणलं आम्ही काहीच खाऊ घालत नाही, सगळ्या कोंबड्याच्या आता 10,000 रुपये देतो, तुमचं तुम्ही खाऊन घ्या म्हणतो. काय करणार?